तुम्ही पण रात्री झोपताना नाईट अफर्मेशन बोलता का? किंवा मॉर्निंग अफर्मेशन पण बोलता का? तर तुमच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजचा व्हिडिओ एकदम सुंदर असा असणार आहे आणि मी ही टेक्निक वापरते. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारेही अफर्मेशन वापरू शकता. तर स्टार्ट करण्याअगोदर हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आणि आज मी खूप सुंदर अशी टेक्निक घेऊन आलेली आहे. कारण आजची जी टेक्निक असणार आहे, तुम्ही काही काही लोकांना असं असतं की रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला देत असतात किंवा बोलत असतात. आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन हे एवढे म्हणजे भारी आहेत ना, तुमच्यामध्ये भरपूर बदल असे पॉझिटिव्ह अफर्मेशननी होत असतात. त्यामुळे पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतः तुम्ही देत असाल किंवा कोणाचे व्हिडिओ जर ऐकत असाल, कारण आज मी जी टेक्निक सांगणार आहे, तुम्ही म्हणजे काहीच कुठलीच टेक्निक करत नसाल, टेक्निक कशी करायची, तर मी आज हा व्हिडिओ मस्तपैकी असा आणलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं, रोज तुम्ही अफर्मेशन ऐकताय, पण तुम्ही व्हिडिओ ऐकताय ना कोणाचे तरी आणि मग झोपताय, तर तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहात, तुम्ही व्हिज्युअलायझेशन वगैरेही करत असाल किंवा बाकीचे पण काही जे मॅनिफेस्टेशनसाठी टेक्निक किंवा काय असतात तेही करत असाल. पण आज जे आहे तुम्हाला अशा प्रकारचा मी आता हे जे वापरते ते तुम्हाला सांगते. मी अशा प्रकारचा जो रेडिओ आहे किंवा FM म्हणा किंवा हे ब्लूटूथनी जॉईन होणारे रेडिओ असतात, हे ऑनलाईनही मिळतात आणि मी याचा उपयोग बरेच वर्षापासून करते आहे. कारण मी झोपले ना, मी झोपायच्या अगोदर मी असे 2-3 व्हिडिओ ठरवलेले आहेत आणि त्या व्हिडिओमधून मी पॉझिटिव्ह अफर्मेशन हे मी लावून देते मोबाईलला कनेक्ट करून आणि लूपवर चालू ठेवते. आणि मी जेव्हा झोपते तेव्हा हे चालूच राहतं, माझ्या डोक्याखाली असतं. मी असं झोपलेली असते ना, तर माझ्या डोक्याखाली चालू असतं. त्यामुळे काय होतं, तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, तुम्ही झोपल्यानंतर ते आपण रिप्रोग्राम करण्यासाठी याची खूप मदत होते. कारण आणि हळू आवाजात लावायचे. मी घरातल्यांना सुद्धा ऐकवते. पहिल्यांदा तर ओरडायचे, हे तू काय लावतेस, म्हणजे एवढा आवाज येतोय. पण आता सवय झाली त्यांना माहिती माझं काही ना काही चालूच असतं. तर म्हणजे मुलं जरी झोपली असतील तुमचे आणि त्यांच्या उशाखाली याचा एवढा आवाज असतो, थोडा सौम्य बारीक आवाज जरी केला तरी व्यवस्थित सगळीकडे आवाज येतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचाही म्हणजे हे तुम्ही कुठेही झोपले असाल आणि रात्रीचं थोडं शांत असतं, त्यामुळे थोडा आवाज बारीक करून लूपवर झोप येत नाही. कधी कधी असे आपले डोळे बंद होत असतात पण आपण झोपत नाही. त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड अल्फा स्टेट जी असते आपली ती म्हणजे स्टार्ट होते. तर त्यावेळेला आपल्याला अफर्मेशन आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये टाकण्यासाठी याचा फार उपयोग होणार आहे. आणि तुम्ही प्रत्येक वेळेला बोलून काही गोष्टी अफर्मेशन ह्या करू शकत नाही. तर हे जे काय आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट, त्याच्या एवढा उपयोग होतो ना, मी खूप उपयोग केला आहे. म्हणजे मी एवढ्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या आहेत ना या गोष्टींनी सुद्धा. कारण तुम्हाला फक्त झोपायचं, एकदा पहिल्यांदा सवय म्हणजे नसते ना, तर डोकं दुखते, हे काय लावले मी. पण जेव्हा तुम्ही हळू आवाजामध्ये सवय कराल ना, तुम्हाला काही त्रास होणार नाही. मला पहिलं व्हायचं तसं, पण मी स्वतःला सवय केली. कारण माझ्या सबकॉन्शियस माइंडला जेव्हा मी झोपलेली असते किंवा तुम्ही झोपले कुणी, तर आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा ॲक्टिव्ह होतं. आणि त्यामुळे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी घालायच्या आहेत. आणि ह्या म्हणजे याची जादू मी तुम्हाला आता बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट केल्यात, तर त्याच्यावरती मी परत व्हिडिओ आणणारच आहे. पण मी एक टेक्निक म्हणून मी हा व्हिडिओ इथं आणलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा ही गोष्ट कराल ना, तर तुम्हाला माहीत पडेल की ही किती प्रभावशाली गोष्ट आहे. ॲटोमॅटिक तुम्हाला ज्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी वाटतात ना, त्या तुमच्याकडे आकर्षित इतक्या लवकर होतील ना, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही गोष्ट माझ्या आयुष्यात कशी झाली. म्हणजे मी अशा गोष्टी ह्याच्यातून सबकॉन्शियस माइंडला मी रिप्रोग्राम केल्यानंतर म्हणजे ह्या गोष्टी ॲटोमॅटिक घडत गेलेल्या आहेत आणि तुम्हाला पण विश्वास बसणार नाही की ह्या गोष्टी होत जातात. जर तुम्हाला हेल्थ इश्यू असतील किंवा बाकीच्या काहीही गोष्टी असतील, तरीही तुम्ही या गोष्टी करू शकता आणि तुमच्या म्हणजे आयुष्यामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल घडवून आणू शकता. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे मला तर वाटतं ही टेक्निक सांगावी. आणि ही ऑनलाईन Amazonवर वगैरे कुठेही मिळतात या गोष्टी. तर तुम्ही मागवून 500 रुपयाच्या आतमध्ये हा काहीतरी मिळतो. आणि माझ्याकडे असे 1-2 आहेत, तर मला हे फार आवडतं, माझं आवडतं हे. आणि मी नेहमी अफर्मेशन माझे 2-3 व्हिडिओ आहेत ते मी असे लावत असते आणि सारखे कंटिन्युअस लूपवर लावल्यानंतर ते कंटिन्युअस चालू राहतात. मी होपनोपोनो प्रेयरसुद्धा रात्रीची ह्याच्यावर ऐकत असते. म्हणजे माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मी टाकत असते आणि बाकीचे जे काही माझे अफर्मेशन आहेत ते मी ह्याच्यामध्ये हे करून फीड केलेले आहेत. त्यामुळे ते लूपवर चालूच राहतं आणि याच्याद्वारे माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चालूच राहतं. आणि मला असं वाटलं की आता बंद करायचं, मध्ये जाग आली तर मग मी बंद करून टाकते.
त्यामुळे हे तुमच्यावर आहे. पहिल्यांदा तुम्ही अर्धा तास लावून बघा, 15 मिनिटं लावून बघा, तुम्हाला सहन होतंय का? किंवा ह्या गोष्टी खूप छान असतात. तुम्हाला असं वाटतं, पण ह्या गोष्टी खरंच काही लोकं अशा पण करतात. तुम्ही ट्राय करून पहा आणि मला नक्की माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि पुढच्या वेळेला छान अशी मी टेक्निक घेऊनच येणार आहे. कारण टेक्निक ह्या ज्या मी म्हणजे इथे शेअर करत असते त्या सक्सेसफुल होणाऱ्याच मी शेअर करत असते. कारण ह्या टेक्निक मी केलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर माझे व्हिडिओ आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बदल घडणार आहे. कारण ह्या टेक्निक तुम्ही करणारच आहात. तर पुढच्या वेळेला छान अशी मी टेक्निक घेऊनच येणार आहे. तर तूर्तास तरी थांबते मी आता. धन्यवाद.